नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज। पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे। लग्नाला नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। ही घटना जुन्नर शहराजवळील बारवपाडळी परिसरात आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहाजवळ घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार वसतिगृहात राहणारी ही विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे कॉलेजला जात असताना आरोपी महेश डामसेने तिचा रस्ता अडवला आणि तू माझ्याशी लग्न करणार की नाही शेवटचं विचारतोय असं म्हणत तिच्याशी हुज्जत घालू लागला। मात्र याआधीही अनेक वेळा लग्नासाठी विचारणा करणाऱ्या तरुणाला या विद्यार्थिनीने स्पष्ट आणि ठाम नकार दिला होता। याच नकाराचा राग मनात धरून आरोपी महेश डामसेने त्या विद्यार्थिनीवर अचानक कोयत्याने हल्ला केला। या जीवघेण्या हल्ल्यात विद्यार्थिनीच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत। घटनेनंतर तिला तातडीने जुन्नर मधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार तिची प्रकृती सध्या स्थिर आहे। या हल्ल्यानंतर आरोपी महेश डामसे घटनास्थळावरून फरार झाला होता। त्याचा शोध सुरू असताना जुन्नर शहराजवळील गणेशखिंड परिसरातील दरीत त्याने स्वतःचे आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली। या संदर्भात जुन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी सांगितले की आरोपीला कदाचित घटनेबद्दल पश्चाताप झाल्याने त्याने आत्महत्या केली असावी। ही घटना केवळ एका विद्यार्थिनीवरचा हल्ला नाही, तर शासकीय वसतिगृहामध्ये राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षतेबाबत मोठा प्रश्न निर्माण करणारी घटना आहे। या वसतिगृहात शेकडो मुली राहतात आणि त्या रोज शिक्षणासाठी शहरात ये-जा करतात। पण प्रश्न असा आहे की त्यांच्या सुरक्षिततेसाठी पुरेशी व्यवस्था आहे का? या घटनेनंतर विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी काही ठोस उपाययोजना अत्यंत आवश्यक आहेत। मुलींच्या वसतिगृह परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, विद्यार्थिनींसाठी सुरक्षित वाहतूक व्यवस्था किंवा सुरक्षा पथक उपलब्ध करणे, कॉलेज आणि वसतिगृह परिसरात पोलीस गस्त वाढवणे, मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे समाजात महिलांविषयी आदर आणि संवेदनशीलता निर्माण करणं। कारण प्रत्येक मुलीला स्वतःचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्या निर्णयाचा बदला म्हणून हिंसा करणे हा केवळ गुन्हाच नाही, तर मानवतेलाही काळिमा फासणारा प्रकार आहे। या घटनेनंतर एकच प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे, आपल्या मुली खरंच सुरक्षित आहेत का? या विषयावर आपलं मत कमेंटमध्ये नक्की कळवा।